ओवेसींकडून खासदारकीची शपथ घेताना जय फिलिस्तीन याचा उल्लेख करण्यात आला। ओवेसींची जो शपथविधी आहे तो आता वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। जय फिलिस्तीन म्हणत ओवेसींनी नवा वाद उडावून घेतला आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं असदुद्दीन ओवैसी, जिसे लोकसभा का रुकन मुंतखब किया गया है, अल्लाह के नाम से हल्फ उठाता हूँ कि मैं भारत की आइन पर जो कानून के मुजब तय पाया है एतकाद रखूँगा, उसका वफादार रहूँगा। मैं भारत के इक़्तिदार आला और सालिमियत को बरकरार रखूँगा और जिस ओहदे को मैं संभालने वाला हूँ इसके फ़राइज़ और वफादारी से अंजाम दूँगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फ़लस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। आपल्यासोबत मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार आहेत। मुनगंटीवार जी, ओवेसींनी काय नेमकी शपथ घेतली ती आपण ऐकूया आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारतो। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं असदुद्दीन ओवैसी, जिसे लोकसभा का रुकन मुंतखब किया गया है, अल्लाह के नाम से हल्फ उठाता हूँ कि मैं भारत की आइन पर जो कानून के मुजब तय पाया है एतकाद रखूँगा, उसका वफादार रहूँगा। मैं भारत के इक़्तिदार आला और सालिमियत को बरकरार रखूँगा और जिस ओहदे को मैं संभालने वाला हूँ इसके फ़राइज़ और वफादारी से अंजाम दूँगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फ़लस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहेत। मुनगंटीवार जी, जय फिलिस्तीन म्हणत ओवेसींनी नवा वाद उडावून घेतलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया या शपथविधीवर? नाही, खरं तर ही शपथ संविधानाच्या चौकटीमध्ये होत असते आणि संविधानाच्या चौकटीमध्ये जे डायरेक्टिव्ह आहे, जे आपण डिबेटमध्ये चर्चा करून आपल्या डायरेक्टिव्ह मध्ये हे लिखित स्वरूपामध्ये दिले की जेव्हा आपल्या देशाच्या विदेश नीतीच्या विरुद्ध आपल्याला भाष्य करता येत नाही, आपल्या देशाची जी विदेश नीती असते त्या विदेश नीतीच्या विरोधात अशा पद्धतीने संसद भवनाचा दुरुपयोग करणं आणि यातून पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तीनच्या जे कोणी दहशतवादी आहे, आतंकवादी आहे, या आतंकवाद्यापर्यंत मी तुमच्या बाजूचा आहे असा संदेश पोहोचवणं आणि विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणासाठी भाषा करणं हे लोकसभेच्या सर्वोच्च संसदेमध्ये हे कितीही निषेध केला तरी हा कमी आहे। आपल्याला साधारणतः आपलं मत एखाद्या संसदेच्या बैठकीमध्ये मांडता येतं, पण अशा पद्धतीने या फिलिस्तीन ज्यांनी महिलांवर अत्याचार केले, महिलांची अब्रू लुटली, अशा फिलिस्तीनच्या आतंकवाद्याची बाजू घेत जय फिलिस्तीन म्हणजे आतंकवादी, दहशतवादी, गुंडागर्दी करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारी ही घटना आहे। मुनगंटीवारजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।